इथे मी 1 वाटी गच्च रवा घेतलेला आहे, त्यानंतर एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे आणि इथे मी हे 2 चमचे, एका वाटीला हे 2 चमचे मी तेल टाकून घेणार आहे। 1 वाटी मोठी, बघू शकता हा जवळजवळ पावशर रवा असेल। म्हणजे जर वाटीने घेतलं तर 1 वाटी आणि मोजून जर घेतलं तर हा पावशर रवा। पावशर रव्याला आपल्याला परफेक्ट 2 चमचे तेल टाकायचं आहे। आपण जे स्वयंपाकाला वापरतो ते तेल टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि त्यानंतर पावशर रव्याला ह्या छोट्या 2 वाट्या मी दही घेत आहे। तर हे अंदाजे पावशर रव्याला आतपाव दही होऊन जाणार। मी अशा ह्या छोट्या 2 वाट्या, एका वाटीला ह्या 2 छोट्या वाट्या दही घेतलेलं आहे। आणि मापी सांगितलं तर पावशर रव्याला आतपाव दही हे टाकायचं आहे, त्याच्याने ढोकळ्याची चव खूप छान वाढते। तर चला, तर मग मी आता मिक्स करून घेते। भांड्यात रवा टाकून घेते आणि एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने सर्व तेल लावून घ्यायचं आहे ताटाला व्यवस्थित, किनारींना पण। हे आपण ताट रेडी करून ठेवले ढोकळ्यांना। इथे मी 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी हे जपूनच टाकायचं आहे। ज्या वाटीने मी दही मोजलं आहे, 2 वाट्या दही घेतलं, तर त्याच वाटीने मी इथे पाणी पण मोजून घेतलेलं आहे। इथे मी आता 4 वाट्या पाणी टाकलं आहे। आता हे चांगलं असं फोगणे किंवा काट्याच्या चमच्याने, हे फोगणे किंवा मग आपला जो बॅटरच आहे का, अशा पद्धतीने सर्व हे चमच्याने कालून घ्यायचं। सॉरी माऊ, ते फोगत तिकडे बघणं बेटा, मला सांगू दे। तर अशा पद्धतीने जी दिशा एक आहे, आपण ज्या पण दिशेने कालवतोय, तर कधी पण ढोकळ्याचं पीठ हे एकाच दिशेने कालवायचं आहे। जरी आपण त्यात सोडा किंवा इनो टाकेल नाहीये, तरी सुद्धा ते बॅटर एकाच दिशेने फिरून घ्यायचं आहे, तेव्हा एकदम परफेक्ट ढोकळा बनतो। 5 मिनिटं चांगलं फेटायचं आहे। पाणी जरी टाकलं आहे, कालवलं गेलेलं आहे चांगलं, पण चांगलं फेटून घ्यायचं आहे। जेवढं फेटाल तेवढा ढोकळा स्पंजी बनतो। बघू शकता किती कालवलं आहे। आता आपण यात इनोची पुडी टाकून घ्यायची आहे। इथे मस्त मी 2 वाट्या आणि 4 वाट्या त्याच दह्याच्या वाटीने पाणी टाकले, तर थोडंसं पण आता वरतून पाणी टाकायची गरज नाही, एकदम परफेक्ट माप झालं। आता इनो टाकून घ्यायचं आहे। हा झटपट होणार आहे। आपल्याला सकाळी वेळ नसला मुलांच्या डब्यांना किंवा मोठ्यांच्या पण टिफिनला वगैरे काही द्यायला, तर पटकन तुम्ही हा झटपट ढोकळा बनवू शकतो आणि हा दमदार असतो, खूप छान पोट पण भरतं। तर आता फक्त याच्याने आपण थोडंसं अगदी 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे। फक्त बघू शकलं, ज्या चमच्याने मी तेल घेतलं आहे 2 चमचे, त्याच चमच्याने मी इथे 1 चमचा पाणी घेतलं आहे इनोवर टाकायला। पाण्याचं परफेक्ट माप ठेवायचं। आता इनो टाकल्यावर पण खूप असं हलवायचं नाही, हलक्या हाताने एकदम अलगद मिक्स करायचं आहे, पण ते पण एकाच दिशेने करायचं आहे। बघू शकता किती फ्लफी झालेलं आहे पीठ।
पाण्याचा अंदाज एकदम परफेक्ट ठेवला ना ढोकळ्याला आणि दह्याचा तेलाचा, तर कुठलाही ढोकळा असो कधीच तो फसत नाही, चांगलाच बनतो. तर चला तर मग आता आपण ताटात ओतून घेऊया. एकदम परफेक्ट मापाने झालेला आहे. सुजीच्या ढोकळ्याचं आपण एकदम परफेक्ट माप घेतलं तर इतका छान बनतो. हे आता असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, जे बबल्स वगैरे येतात ते येत नाही. आता यात थोडंसं आपण लाल तिखट वरतून टाकून घेऊया. अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, खूप पण नाही. एक दिसायला पण छान वाटतो आणि चव पण छान लागते. खूप पण नाही टाकून घ्यायचं आहे. आणि लहान मुलांना जर बनवत असेल तर तेव्हा नका टाकू, पण आपल्या मोठ्यांना, पण लहान मुलं पण खाता एवढं थोड्याशा याच्याने काही तिखट होत नसतं. तर चला तर मग आता मी कढईत ठेवून घेते. बघू शकता एकदम प्रॉपर झालेलं आहे. इथं आपण हे ठेवून घ्यायचं आहे. कढईत मी पाणी ठेवलेलं आहे भरपूर, त्यामध्ये आता आपण हे ठेवून घेणार आहोत. इंडक्शन चालू करूया. आता यावर पक्क झाकण ठेवायचं आहे. आता हा 7 ते 8 मिनटं होऊ द्यायचा आहे. इथे आपला ढोकळा होतोय तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घ्यायची आहे. इथे मी खोबरं टाकून घेत आहे. त्यानंतर थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण टाकून घ्यायच्या आहे. इथे सिमला मिरची पण घेतलेली आहे एक, ती पण याच्यामध्ये टाकायची आहे. आता इथे थोडी कोथिंबीर पण टाकून घेत आहे. त्यानंतर इथे आता आपण दही टाकून घ्यायचं आहे यातच. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. लगेच दळतानाच मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते. आपला ढोकळा झालाय का नाही आपण चेक करून घेऊया. मस्त, बघू शकता फ्रेंड, चाकूला काहीच लागलेलं नाही. असं समजून घ्यायचं की आपला ढोकळा झालेला आहे. खूपच छान. चला तर मग आता मी याची फोडणी करून घेते. इथे पहिले मी कट करून घेते.
मस्त इतका छान दिसू पण राहिला आणि खूपच छान स्पंजी झालेला आहे. तर आता आपण याचा तडका तयार करून घेऊया. इथे मी वाटीमध्ये तेल टाकून घेत आहे. जिरे टाकले. आता थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी मस्त फोडणीचं गरम झालंय. त्यावेळेस आता आपण इथे साखर टाकून घ्यायची आहे. मस्त कालवून घेऊया. मस्त पाण्याला उकळी छान आली आहे. तर फोडणीचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण हे जे ढोकळा बनवला आहे त्याला काप पण करून घेतलेले आहे. आता हे फोडणीचं पाणी मस्त सर्व असं टाकून घ्यायचं आहे. किती परफेक्ट माप मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर ढोकळा हा माझा इतका छान व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्ही पण असं परफेक्ट सगळं मोजूनच घ्या. पाणी, दही, इनो सगळं जर टाकलं ना व्यवस्थित तर हा कधीच फसत नसतो. मस्त बघू शकता किती छान झालं आहे. हे सर्व असं फोडणीचं पाणी पसरून घ्यायचं मस्त. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त आता इथे कोथिंबीर टाकून घ्यायची. हा झाला फ्रेंड आपला ढोकळा. बघा मी तुम्हाला आता काढून पण दाखवते. तर मैत्रिणींनो इथे बघू शकता चटणी आपली रेडी झाली. बघू शकता किती सुंदर चटणी झालेली आहे. कलर पण पाहू शकता ना किती छान आलेला आहे. आणि सिमला मिरचीमुळे खूप छान ही चटणी लागते ढोकळ्याला. तर चला आता आता आपण याला तडका देऊन घेऊया. मस्त भांड्यात चटणी ओतून घेत आहे. असं मोकळ्या भांड्यात ओतून घ्यायची आहे. त्यात थोडं पाणी पण आपण टाकणार आहोत. यात अगदी थोडंसं मिक्सरच्या भांड्याला आपण धुतो तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त पण नाही, घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम साईजची करून घेऊया. तर वाटीमध्ये ते टाकून घेत आहे. त्यात थोडे जिरे टाकून घ्यायचे आहे. मस्त मोहरी टाकून घ्यायची आहे. आणि मस्त ही फोडणी आता याच्यात ओतून घ्यायची आहे. मस्त आता ही मिक्स करून घ्यायची आहे अशी. ही झाली फ्रेंड आपली चटणी मस्त. किती सुंदर ग्रीन आलेली आहे. तुम्हाला आता मी ढोकळा दाखवते आपला झाला आहे की नाही बघूया. मस्त तुम्हाला आता मी काढून दाखवते.
बघू शकतात. खूपच छान बनलेला आहे. बघितलं याची एक जाळी केवढी झालेली आहे. खूपच छान झालेला आहे. हे बघ किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि फुगला पण किती छान आहे. कशी वाटली माझी फ्रेंड रेसिपी? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा आणि मस्त राहा. आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. बाय फ्रेंड. मस्त आहे पहा. आता मी ताटात काढून घेतला आहे ढोकळा आणि चटणी. बघा किती सुंदर आहे दिसायला. बघा किती छान स्पंजी आलेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ढोकळा कसा झाला म्हणून.